हिंदू आहोत म्हणून दहशतवाद्यांनी पर्यटकांना गोळ्या घातल्या असं म्हणतात, पण यात काय सत्य आहे याची आपल्याला माहिती नाही. जगदाळे कुटुंबियांच्या भेटीनंतर शरद पवार यांचं वक्तव्य, वादाची शक्यता. शरद पवार काय म्हणाले हे मी ऐकलं नाही, मात्र जे पर्यटक मारले गेले त्यांचे नातेवाईक काय म्हणाले हे मी ऐकलं आहे. धर्म बघून मारलं नाही असं पवार साहेबांचं जर मत असेल तर त्यांनी पर्यटकांचे नातेवाईक काय म्हणाले ते जाऊन ऐकावं. फडणवीसांचा शरद पवारांना सल्ला. नागपुरात 2000हून अधिक तर पुण्यामध्ये 111 पाकिस्तानी नागरिक वास्तव्याला. पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानी नागरिकांवर नजर, माहिती गोळा करण्याची प्रक्रिया सुरू. पाकिस्तानी व्हिसा असणाऱ्यांना महाराष्ट्रातून बाहेर काढणार. पाकिस्तानी नागरिकांनी देश सोडावा नाहीतर कारवाई करू. पाकिस्तानी कलाकार, पाकिस्तानी खेळाडूंबद्दल सहानुभूती नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. ठाकरेंची शिवसेना देशाचा इतिहास विसरली याचं दुःख. मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल. ठाकरेंच्या शिवसेनेकडून मूर्खासारखी वक्तव्य. देश माफ करणार नाही, फडणवीसांचं वक्तव्य. पहलगाममधील हल्ला देशविरोधी, त्यावर राजकारण नको. देशाच्या सुरक्षेसाठी सरकारला सहकार्य करण्याची आमची भूमिका. देशवासियांनी एका विचारानं सरकारसोबत राहावं, शरद पवारांचं आवाहन. पहलगाम हल्ल्यावरून मवियामध्ये मतभेद. पवार सरकारबरोबर तर ठाकरेंच्या सेनेच्या निशाण्यावर सरकार. आता दहशतवाद्यांना शोधणं महत्त्वाचं, कुणाला काढा असं मी बोलणार नाही. गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर पवारांचं वक्तव्य, तर राऊतांकडून गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून पहलगाम हल्ल्यामध्ये पर्यटकांचे प्राण वाचवताना मृत्युमुखी पडलेल्या आदिल शहाच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांची रोख रक्कम आणि घर बांधून देण्याची घोषणा. शिंदेंच्या प्रतिनिधींकडून आता कुटुंबियांची भेट.